लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. वीर एकलव्य संघटनेचा विजय असो या घोषाने सावळविहीर परिसर दणाणला. वीर एकलव्य प्रतिष्ठान सावळविहीर बुद्रुकच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी वीर एकलव्य जयंती मोठ्या उत्साहात साजरी. बातमी शिर्डी येथून. वीर एकलव्य प्रतिष्ठान सावळविहीर बुद्रुकच्या वतीने सालाबादाप्रमाणे याही वर्षी वीर एकलव्य जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सावळविहीर ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच उमेश जपे, अखिल भारतीय सरपंच महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब जपे, उपसरपंच विकास जपे, पत्रकार राजेंद्र दुनबळे यांच्या हस्ते एकलव्यांची प्रतिमेला पुष्पहार घालून रथाचे पूजन करण्यात आले. डीजेच्या सवाद्यात सावळविहीर गावात सदर मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. वीर एकलव्य संघटनेचा विजय असो या घोषाने परिसर दणाणला होता. या प्रसंगी सर्वांना सरपंच उमेश जपे, उपसरपंच विकास जपे, अखिल भारतीय सरपंच महासंघाचे राज्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब जपे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. विद्युत रोषणाईमध्ये व लाइटिंगच्या रथामध्ये पूर्ण परिसर उजळून निघाला होता. या प्रसंगी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य गणेश कापसे, किरण जपे, सागर जपे, वीर एकलव्य प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, एकलव्य संघटनेचे राहता तालुकाध्यक्ष अनिल रोकडे, शिर्डी वीर एकलव्य प्रतिष्ठानचे बाबासाहेब बर्डे, रंगनाथ आहेर, तिसगाववाडीचे सचिन सोनवणे, राजुरीचे योगेश आहेर आदी उपस्थित होते. प्रतिष्ठानचे विलास पवार, दिलीप गायकवाड, रोहिदास सोनवणे, माधव माळी, सुरेश पवार, प्रल्हाद अहिरे, दीपक पवार, तानाजी सोनवणे, स्वप्नील पवार, रोहित भालेराव, सार्थक सोनवणे, अनिकेत वाघमारे, शांताराम खुरासने, विशाल माळी, सुनील गायकवाड, अनिल गायकवाड, अक्षय मोरे आदींनी कार्यक्रमाचे नियोजन केले. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र प्रतिनिधी राजेंद्र दुनबळे, शिर्डी, अहिल्यानगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.